दुबे सर, दीक्षित मॅडम आणि मित्रांनो, पहिल्यांदा मी आपलं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. ते यासाठी नव्हे की आपण सगळ्यांनी मला व्याख्यानाची संधी दिली, यासाठी आभार मानतो. परिवर्तनाच्या चळवळीत विचाराच्या जागराचं सातत्य ठेवणं हे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण कदाचित असेल. आणि जेव्हा आपण एखाद्या विचाराचं जागर सातत्याने करत असतो, तेव्हा विचाराची आव्हानं आपल्यापुढे सातत्याने उभी असतात. ती आपल्यामधली असतात, बाहेरची असतात. बाहेरच्या आव्हानांना तोंड देणं तसं सोपं असतं. आपल्यामधल्या आव्हानांना हा संवादाशिवाय ते आव्हान पेलता येत नाही. हा संवाद सातत्याने टिकणं म्हणजेच त्याचं सातत्य वाढणं आहे त्या कामाचं. आणि ते यथार्थपणे तुम्ही गेली 6-7 वर्ष 8 वर्ष ते करता, त्याबद्दल प्रथमतः आपलं सगळ्यांचं मी आभार मानतो. या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज जो विषय आपण इथे चर्चेला घेतो आहोत, तो विषय तसा नवा नाही. शिक्षण बचाव समन्वय समितीने मागच्या महिन्याच्या 15 तारखेला वर्धेत शिक्षण हक्क व आशय परिषद, राज्यस्तरीय परिषद आयोजित केलेली होती. शिक्षण बचाव समन्वय समितीचा एक भाग म्हणून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच हा त्यातला एक घटक आहे. सत्यशोधक शिक्षक सभा पण त्याची एक घटक आहे. महाराष्ट्रातल्या अशा 33 संघटना एकत्रित आलेल्या आहेत. त्या परिषदेत जनतेच्या शिक्षण जाहीरनाम्याचं प्रकाशन आम्ही केले. स्वाभाविकपणे ज्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत, त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण बचाव समन्वय समितीला आपली शिक्षणातली राजकीय भूमिका घेणं गरजेचं वाटलं आणि त्याचा भाग म्हणून जनतेचा शिक्षण जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला. याला ही एक संसदीय विधिमंडळाच्या राजकीय परीघ या जाहीरनाम्याला असला तरी त्याची दुसरी महत्त्वाची बाजू आपण लक्षात घेतली पाहिजे. ती दुसरी बाजू अशी आहे की कुठलाही जाहीरनामा एक भूमिका रिप्रेझेंट करते, प्रतिनिधित्व करते एका भूमिकेचं. आणि भूमिका नेहमी 2 गोष्टींचं प्रतिबिंब प्रदर्शित करते. एक आहे ती व्यवस्था टिकवून ठेवून त्याच्या समर्थनाची भूमिका घेणारी भूमिका असते. आणि दुसरी भूमिका जी आहे ती व्यवस्था नाकारून एका नव्या समाजाच्या बदलाकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करणारी भूमिका. शिक्षणाचा प्रश्न हा या व्यापक समाज व्यवस्थेचा एक भाग म्हणून सतत कार्यरत राहिलेला आहे. म्हणजे अनेकांचा असा समज आहे की शिक्षण हे स्वायत्त असतं.
ही एक धारणा आपली तयार केल्या गेलेली आहे. खरं तर संसदीय इलेक्शन निवडणुका हे जितकं प्रत्यक्ष राजकारण आहे तितकंच प्रत्यक्ष राजकारण शिक्षण आहे. शिक्षण इथे मला ग्रामसीची आठवण होते. ग्रामसी मार्क्सवादी होता, परंतु मार्क्सवादाशी मतभेद ठेवून मार्क्सवादी होता. आणि त्यांनी असं मांडलं की कुठल्याही कधीही कोणत्याही काळाचा सत्ताधारी वर्ग हा केवळ बळाचा वापर करून आपली सत्ता टिकवत नसतो, तर सत्तेच्या समर्थनात विचारसरणी व संस्कृती घडवत असतो. ही विचारसरणी आणि संस्कृती घडवण्याचं जसं एक धर्म हे एक साधन आहे, तितकंच महत्त्वाचं शिक्षण हे एक साधन आहे. शिक्षणातून ज्या पिढ्या घडवल्या जातात त्या पिढ्या आत्तापर्यंत व्यवस्थेच्या समर्थनासाठी तयार करणारी भूमिका घेऊन घडवल्या गेलेल्या आहेत. याची उदाहरणं आपण सगळीकडे पाहू शकतो. याचं एक इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आपण जरा त्याचे दोन ज्या परस्पर विरोधी भूमिका आहेत त्या आपण थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती होती. आम्ही जेव्हा शाळा कॉलेजेसमध्ये जातो, शिक्षकांशी संवाद साधतो, काही शिकल्या लोकांशी संवाद साधतो, आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतो, तेव्हा त्यांना गुरुकुल शिक्षण पद्धती होती हे माहीत आहे. त्यातल्या बरेच लोकांना गुरुकुल शिक्षण पद्धती ही आदर्श शिक्षण पद्धती होती असं मतही त्यांचं तयार झालेलं आहे. गुरुकुल शिक्षण पद्धती ही आज आपण स्वीकारली पाहिजे या मतापर्यंत आलेले लोक पण आहेत. पण त्याच वेळेला मी दुसरा प्रश्न करतो की बौद्धकालीन शिक्षण पद्धती तुम्हाला माहिती आहे का? तर तक्षशिला नालंदाच्या नाव घेण्याच्या पलीकडे बौद्ध शिक्षण पद्धतीची माहिती नाही. शिक्षण क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडामधला जो शिक्षणाचा प्रवास राहिलेला आहे आणि त्यातले जे मुख्य संघर्ष राहिला तो या दोन प्रतिकात्मक स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. एक स्वरूप आहे गुरुकुल शिक्षण पद्धतीचं आणि दुसरं आहे बौद्ध शिक्षण पद्धतीचं. गुरुकुल शिक्षण पद्धती ही आदर्श होती. कशामुळे होती? तर तिथला गुरु हा विद्यार्थ्याप्रती समर्पित होता. तिथे मूल्य शिक्षण हे उच्च दर्जाचं दिलं जात होतं. तिथला जो गुरु असा तो सर्वज्ञानी असायचा. तिथला गुरु सांगेल ते सत्यच सांगेल अशी त्या गुरुची प्रतिमा होती. या गोष्टी गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या संदर्भात समाजापर्यंत आलेल्या आहेत. याची चिकित्सा केली पाहिजे. तसं असेल स्वीकारायला हरकत नाही, पण तसं नसेल तर प्रश्न उपस्थित करणंही आपलं गरजेचं आहे. गुरुकुल शिक्षण पद्धती ही पूर्णतः एका व्यवस्थेचा प्रतिकात्मक रूप होती. मध्ययुगीन आणि प्राचीन कालखंडामधले जी वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था होती त्या वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा भाग म्हणून गुरुकुल शिक्षण पद्धती कार्यरत होती. गुरुकुल शिक्षण पद्धतीने वर्णव्यवस्थेच्या शोषणाबद्दल कधीच काही चर्चा केलेली नाही. जातीव्यवस्थेच्या शोषणाबद्दल कधीही कोणती चर्चा केलेली नाही. ज्ञान हे
एखाद्या व्यक्तीपुरतं म्हणजे गुरुपुरतं आणि ते अंतिम आणि संपूर्ण असतं, अशी ज्ञानाची कधी व्याख्या असते का, याचे प्रश्न उपस्थित केले गेले नाही. ज्ञान ही कुणा एका व्यक्तीची, एका समूहाची मालमत्ता नसतेच. आणि कुणीही एक व्यक्ती ज्ञान निर्मिती करूच शकत नाही. ज्ञान निर्मिती ही समूहातूनच घडते. हा जो चिकित्सक विचार आहे, हा चिकित्सक विचार समाजापर्यंत पोहोचला नाही. अनेक लोक म्हणतात की गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या संदर्भातली नकारात्मक दृष्टिकोन पण आहे. नकारात्मक दृष्टिकोन हा तो विकसित करून ऑल्टरनेटिव्ह पर्यायापर्यंत विकसित करावा लागतो. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये बहुजनांना प्रवेश नव्हता, वास्तव आहे. फक्त ब्राह्मणांना होतं, वास्तव आहे. त्याच्यानंतर क्षत्रिय आणि वैश्यांना हळूहळू क्रमाक्रमाने दिल्या गेलं, हेही वास्तव आहे. परंतु या गुरुकुल शिक्षण पद्धतीची ही लक्षणं आहेत, हे लक्षात घ्या. याचं मूळ काय? याचा मूळ जर आपण शोधलं तर आपल्याला स्पष्ट दिसतंय की वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेच्या नियमान्वये गुरुकुल शिक्षण पद्धती चालत होती. त्यामध्ये ब्राह्मण, कालांतराने क्षत्रिय, कालांतराने वैश्य यांच्याशिवाय इतरांना प्रवेशबंदी हा वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्थेचा नियम होता. आणि म्हणून तसं मॉडेल तिथं उभं झालं. ब्राह्मण स्त्रियांनाही परवानगी नव्हती शिकण्याची. म्हणून फुलेंनी स्त्री शूद्राती शूद्र असा शब्दप्रयोग सातत्याने केलेला आपल्याला दिसतो. ही एक बाजू आहे की भारताचा जो प्रवास आहे वर्ण आणि जाती व्यवस्थेचा, त्याचं हे एक मॉडेल आहे. दुसरं मॉडेल आहे की जे बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला दिसतं. शरद पाटील म्हणतात की बुद्धांनी वर्णांताची क्रांती केली. वर्णव्यवस्था संपल्यानंतर समाज एका मुक्तिदायी व्यवस्थेकडे गेला आणि मुक्तिदायी व्यवस्थेची गरज म्हणून जी शिक्षण पद्धती अस्तित्वात आली, ती शिक्षण पद्धती ही मुक्तीसाठी शिक्षण पद्धती होती. आज आपण फिनलँडचं नाव घेतो, जगात पहिल्या नंबरचा शिक्षणामधला देश आहे. त्या काळी भारतातली बौद्ध शिक्षण पद्धती ही जगामधली सर्वश्रेष्ठ होती. ही शिक्षण पद्धती दोन अर्थाने समजून घेतली पाहिजे. एकतर जी शिक्षण पद्धती उभी झाली ती एका नव्या व्यवस्थेच्या घडणीसाठी तयार झाली, मुक्तीसाठी तयार झाली. कुठलाही बदल हा एका अशा रेषेतून होत नसतो. या रेषेच्या पलीकडे विषमता आणि या रेषेच्या पलीकडे समता असं नसतं. ती एक प्रोसेस असते, एक प्रक्रिया असते. ते एका अंतिम वर्णव्यवस्थेच्या एका अंतिम बिंदूपासून पुढचा जो प्रवास होता तो मुक्तिदायी होण्यासाठी आणि तसा समाज घडण्यासाठी बौद्ध शिक्षण पद्धती अस्तित्वात आली. बौद्ध शिक्षण पद्धतीतला एकच उदाहरण मी आपल्या पुढे ठेवेन की बौद्ध शिक्षण पद्धतीमधला जो शिक्षक होता, तो शिक्षक वर्गात गेल्यानंतर असं सांगत नव्हता की मी जे सांगेन ते अंतिम आहे, सत्य आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तसं वर्तन करा. ते असं सांगायचे की माझ्याकडे जे आहे ते मी घेऊन आलेलो आहे. ते अंतिम आणि संपूर्ण तर अजिबात नाही, पण त्यात अनेक उणिवा पण असू शकतात. मी जे काही मांडेन त्यावर तुम्ही तुमच्या अनुभवाच्या आणि बुद्धीच्या कसोटीवर तपासा. हे बुद्धाचं फिलॉसॉफी आहे. बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जो मांडला, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधारच आहे की तुम्ही तपासल्याशिवाय कुठली गोष्ट स्वीकारू नका. आणि म्हणून शिक्षण व्यवस्थेमध्ये ती बाब आली. आणि बौद्ध शिक्षण पद्धतीचा विश्वास हा
ज्ञान निर्मितीच्या संदर्भात समूहावर होता. जेव्हा जेव्हा प्रतिप्रश्न उभे होतात तेव्हा तेव्हा त्या प्रतिप्रश्नातून एका नव्या ज्ञान निर्मितीकडे जाता येते. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये प्रतिप्रश्न विचारले जायचे, पण ते व्यवस्थेच्या अंतर्गत सुधारण्याचे प्रश्न असायचे. बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये ज्ञानालाच आव्हान केले जायचे आणि म्हणून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया ही सातत्याने घडत गेली. शिक्षण आशयाच्या संदर्भात या दोन मॉडेलचा जर आपण विचार केला तर गुरुकुल शिक्षण पद्धती ही मूल्य शिक्षणाच्या संदर्भात इहलोकाशी संबंध तोडून परलोकांशी संबंध जोडणारी होती. तुम्हाला मुक्ती हवी असेल तर या पृथ्वीवर मोक्ष मिळत नाही, तुम्हाला त्यासाठी स्वर्गातच जावं लागतं. मोक्षप्राप्तीचं तत्त्वज्ञान देणारं गुरुकुल शिक्षण पद्धती आणि मुक्तीचं ज्ञान देणारं बौद्ध शिक्षण पद्धती ही परस्पर विरोधी दोन टोकं आहेत. मोक्ष हे मृत्यूनंतरच प्राप्त होते, त्यामुळे इहलोकाचे सुखदुःख, इहलोकातलं शोषण, इहलोकातल्या घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत, तुमचे नातेसंबंध आहेत, या सगळ्यांचा विचार करायला गुरुकुल शिक्षण पद्धती शिकवत नाही. तर तुम्हाला जे काही आलं आहे, तुमच्या वाट्याला जीवन जे आलेलं आहे ते तुमच्या नशिबाचे भोग आहेत, ते भोगावे लागणार आहेत. आणि बौद्ध शिक्षण पद्धती सांगते की जगात दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, कारणाचं निराकरण आहे, निराकरणाचा मार्ग आहे. मानवी संबंधांमध्ये आणि एकंदरीतच संपूर्ण मानवी जीवनामध्ये ते चिकित्सक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करतायत आणि मुक्तीकडे जाण्याचा मार्ग सांगतायत. हा एक महत्त्वाचा फरक आपण लक्षात घेतला. यात अधिक वेळ न दवडता मी आता पुढे जातो. हे जे दोन मॉडेल आहेत, हे दोन मॉडेल आपण राजकीय परिभाषेमध्ये कसं व्याख्यांकित करणार आहोत. ग्रामसी म्हणतो तसं प्रत्येक गोष्ट ही राजकीय आहे. राजकारणाची व्याख्या ही केवळ संसदीय निवडून येण्यापुरती नाही, तर एका व्यवस्थेचं समर्थन किंवा व्यवस्थेचं बदल, व्यवस्थेचं परिवर्तन, हे दोनच विचार असतात. मधला मार्गच नाही आहे. मधला मार्ग हा आपल्याला फसवण्यासाठी असतो असं माझं मत आहे. निर्णय प्रक्रिया किंवा व्यवस्थेचं आकलन करत असताना आपल्याला या स्पष्ट दोन भूमिकांचं विश्लेषण करावं लागतं. आणि म्हणून या राजकीय परिभाषेमध्ये जर गुरुकुल शिक्षण पद्धतीचं व्याख्यांकित करायची झाली तर ती वर्णजाती समर्थक शिक्षण पद्धती होती, आणि बौद्ध शिक्षण पद्धतीची व्याख्या करायची झाली तर ती वर्णजाती विरोधक शिक्षण पद्धती होती. हे आपल्याला व्याख्यांकित करावं लागतं. हे यासाठी कारण आजचा जे सिनारो आहे, आज जी परिस्थिती आहे, हे समजून घ्यायची असेल तर हे काहीतरी हे सूत्र आपल्या उपयोगी पडू शकतात. त्यानंतर मग आधुनिक काळामध्ये ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाची कैफियत मांडली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हंटर कमिशन पुढे निवेदन ज्योतिराव फुलेंनी दिलं आणि हंटर कमिशनला निवेदन देण्यापुरतं शिक्षण क्षेत्रातलं काम फुलेंचं नाही. शाळा काढल्या हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्या पलीकडे शिक्षणाचं तत्त्व, शिक्षणाची भूमिका हे सातत्याने फुले मांडत आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रसंगांनी फुलेंनी शिक्षणाची भूमिका ही सातत्याने घेतलेली आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये मुख्यतः फुलेंच्या या शिक्षण विचारांचा अभ्यास करायचा झाला तर मला एक 3-4 बिंदू प्रमुख दिसतात जे फुलेंच्या मांडणीमध्ये आहेत. एक आहे शिक्षणाचं सार्वत्रिकरण.
वर्णजाती व्यवस्थेचं शिक्षण बंदीचं धोरण होतं आणि शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका ज्योतिराव फुले घेतात. म्हणजे ज्योतिराव फुलेंची शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेत असताना भारताचा जो समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेच्या परिघामध्ये जे स्तरीकरण समाजाची उभी केली गेलेली आहे त्याला तोडण्याचा प्रयत्न शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या भूमिकेतून फुले करताना दिसतात. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या मध्ये हा प्रश्न जेव्हा त्यांनी अंटर कमिशन पुढे मांडला त्याचं विश्लेषण त्यांनी फार सुंदर केलेलं आहे. ते असं म्हणतात की सरकारचा काय हेतू असेल तो असेल, परंतु उच्च शिक्षणावर वारेमाप खर्च करतात आणि प्राथमिक शिक्षणाची हेळसांड सरकार करते आहे हे निदर्शनास आणून देतात. प्राथमिक शिक्षणाची भूक त्यावेळेला कोणाची होती? 19 ऑक्टोबर 1882 ला फुलेंनी हंटर कमिशनला निवेदन दिलेलं आहे. म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 ला 142 वर्ष झाली फुलेंनी ते निवेदन दिलं. 143व्या वर्षात आपण आज पदार्पण केलेलं आहे. हे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा हा जो स्वर आहे हा स्वर 142 वर्षात आपण साध्य करू शकलेलो नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा आपला पराभव आहे, त्यांचा विजय आहे. या सार्वत्रिकरणाची भूमिका घेत असताना जी चर्चा त्याच्यामध्ये जी भूमिका जी विवरण त्यांनी केलेलं आहे, चर्चा जी केलेली आहे ते म्हणतात की त्या निवेदनाच्या शेवटी ते असं म्हणतात की प्राथमिक शिक्षणाला प्राधान्य द्या, झुकतं माप द्या असं म्हणत असताना ते उच्च शिक्षण जे घेत आहेत त्यांच्या विरोधी भूमिका ते घेत नाहीत. ही खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका आहे. स्पष्ट होतं की त्यावेळेला उच्च शिक्षणाची भूक कोणाची होती, उच्च शिक्षणामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणाचं होतं आणि प्राथमिक शिक्षणाची गरज कोणाची होती ना अशिक्षित कोण होतं हे स्पष्ट आहे. असं असताना फुलेंनी ही समावेशक भूमिका घेतलेली आहे. लक्षात घ्या, कुठलाही न्यायाचा मुक्तीचा मार्ग हा द्वेषावर उभा असू शकत नाही, त्याला समावेशक भूमिकाच घ्यावी लागते. परंतु त्याच वेळेला विषमतेचं तत्व कठोरपणे नाकारावं लागतं. विषमतेचं तत्व हे कठोरपणे नाकारण्याची भूमिका फुलेंनी सातत्याने घेतलेली आपल्याला दिसते. दुसरा एक मुद्दा आहे, फुलेंनी शिक्षणाचा संबंध अर्थकारणाशी जोडला. त्याने एका इंग्रज अधिकाऱ्याचा हवाला देत असं म्हटलं की सरकारकडे जो महसूल गोळा होतो तो या देशातल्या चैनीच्या वस्तूतून होत नाही, म्हणजे तो कमी होतो. मोठ्या प्रमाणात जे होते ते या गरिबाच्या रोजच्या दैनंदिन गरजांच्या वस्तूतून महसूल गोळा होतो आणि त्याचा मोठ्या प्रमाणामधला हा जो पैसा आहे तो उच्च शिक्षणावर खर्च होतो आणि प्राथमिक शिक्षणाला दुय्यमत्व दिले जाते. आपण अर्थकारणाच्या संदर्भात जर विचार केला तर जेवढं काही स्टेटचं उत्पन्न असेल ते स्टेटचं उत्पन्न समान वितरणाच्या पातळीवर आपल्याला आणता येईल का, हा मुख्य लढाईचा भाग एक असतो. तो शिक्षणाशी जोडून फुलेंनी त्याचं अर्थकारण उलगडून दाखवलं. तिसरा महत्त्वाचा जो भाग आहे तो फुलेंनी शिक्षण आशयाच्या संदर्भात घेतला. शिक्षण आशयाच्या मध्ये अनेक लोक असं म्हणतात की आता हा जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं त्याच्यामध्ये कौशल्य शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे. कस्तुरीरंगन कमिटीच्या रिपोर्टमध्ये त्याला कौशल्य शिक्षण म्हटलं होतं. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्याला व्यवसाय शिक्षण म्हटलं. राज्य अभ्यासक्रम आराखडा आत्ता जो मेमध्ये प्रसिद्ध झाला त्यात पण त्यांनी व्यवसाय शिक्षण असं म्हटलं. कौशल्य शिक्षणावर जी टीका झालेली होती त्यांनी शब्दप्रयोग केला पण भूमिका मात्र कायम ठेवली. तर जेव्हा आम्ही कौशल्य शिक्षणाचा जो अंतर्भाव केला त्याच्यावरची चर्चा, टीकात्मक चर्चा जेव्हा आम्ही करत होतो
तेव्हा आपल्याच चळवळीतले काही लोकांचं म्हणणं असं होतं की फुलेंनी तर शेती शिकवा असं म्हटलं, मग शेती ही सामंती व्यवस्थेचं प्रतीक नाही का? तुम्ही ज्या जातीगत उत्पादन संबंधांच्या चौकटीमध्ये आजच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची आशयाची चिकित्सा करतायत कौशल्य शिक्षणाची, फुलेंची तुम्ही कशी करणार आहात? हा प्रश्न त्यांचा अगदी योग्य होता. हे लक्षात घेतलं पाहिजे. फुलेंनी जेव्हा शिक्षण आशयाच्या संदर्भातली भूमिका घेतली त्यात दोन महत्त्वाचे भाग आहेत. एक, पहिलं, शिक्षणामधून काय साध्य करतो आपण, एक तर जीवनदृष्टी आणि दुसरं जीवन कौशल्य. जीवन कौशल्य हे उदरनिर्वाहाचं साधन म्हणून आपल्याला जीवन कौशल्याकडे बघावं लागतं, आणि दुसरं जीवनदृष्टी हे जग समजून घेण्याची दृष्टी आपल्याला यावी लागते. हे जर दोन गोष्टी या शिक्षण व्यवस्थेतून दिल्या जाव्या असं अपेक्षित असते, दिल्या जाते, ती कोणती याची चिकित्सा करणं हे आपलं काम असतं. फुलेंनी जेव्हा या शिक्षण आशयाच्या संदर्भातली जी भूमिका घेतली त्याच्यामध्ये जीवन कौशल्याचा भाग म्हणून हा एक भाग होता शेतीचा पुरस्कार करत असताना. दुसरा भाग होता, भारतामध्ये ज्ञानाची जी परंपरा आहे, ज्याला एक अधिकृत ज्ञान, मान्यताप्राप्त ज्ञान असं जे आपण म्हणतो, ती भारतामध्ये एका विशिष्ट चौकटीमध्ये काम करत आलेली आहे. धर्माचं ज्ञान, देवत्वाचं ज्ञान, परंपरेचं ज्ञान, संस्कृतीचं ज्ञान. तुम्ही मंदिरात जा, तो पुजारी ज्ञानी असतो, आपल्याला ज्ञान सांगत असतो. वेगवेगळ्या ठिकाणी या स्वरूपातलं एक ज्ञानाची परंपरा सातत्याने चालत आलेली आहे. फुलेंनी प्रश्न उपस्थित केला की ज्ञान हे भारतामध्ये जे ज्ञान आहे, ज्ञानाच्या एक मोठा भाग जो खऱ्या अर्थानं मूलभूत ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणूनच मान्यता देण्यात आलेली नाही, आणि ते होतं उत्पादक ज्ञान. उत्पादक ज्ञान, ज्या अलुतेदार बलुतेदार जाती आहेत, या जातींचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनाच्या मध्ये असलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला औपचारिक ज्ञानामध्ये त्या काळचा आणि त्यातल्या त्यात एका ज्ञानमान्यतेची जी एक चौकट असते, धारणा असते समाजाची, त्यामध्ये त्याला ज्ञानी असं मानलं जात नव्हतं. म्हणून या औपचारिक ज्ञानाबरोबर हे जे उत्पादक ज्ञान आहे याची जोड देण्याचा प्रयत्न फुले करतायत. म्हणजे ज्ञानाची जी ही दोन कप्पे होती ती एकत्रित करून समग्र ज्ञान प्रक्रिया ही शाळांमध्ये घडावी, हा फुलेंचा एक दृष्टिकोन होता. आणि त्यांनी शिक्षण आशयाच्या संदर्भातले हा जो तो मुख्य आशय आहे याच्यामधले 3 महत्त्वाचे बिंदू त्यांनी मांडले. एक पहिला बिंदू आहे स्वची ओळख. शाळा कॉलेजेसमधून विद्यार्थी जेव्हा शिकून तयार होतो तेव्हा त्याला स्वची ओळख झाली पाहिजे. ही स्वची ओळख काय? मी रमेश बिजेकर, नागपूरला असतो, शिक्षक होतो, चळवळीत काम करतो, मी विवाहित आहे, ही माझी बाह्य ओळख आहे. मी कुठल्या भूमिकेत जगतो, मी या समाजव्यवस्थेच्या कोणत्या स्तरावर आहे याची जाण मला होणे, ही खरी स्वची ओळख आहे असं फुले सांगतात. ही ओळख झाली तर मग हिंदू खतरे में आहे का लवकर कळेल. ही ओळख जर झाली नाही तर मग आपला गोंधळ उडू शकतो जो आज उडतो आहे. म्हणून स्वची ओळख हे फुले सांगतात. भारतामध्ये जे मूलभूत संघर्ष आहे तो जातीव्यवस्थेचा संघर्ष आहे, आणि म्हणून जातीव्यवस्थेने जी उतरंड समाजामध्ये तयार केली आहे त्यात तुमचं स्थान शोधा. असं जर तेली, माळी, कुणबी, दलित, आदिवासी, ओबीसी यांनी जर शोधले तर या सगळ्यांचे हितसंबंध एका चौकटीत येतात. जातीव्यवस्थेचा जो संघर्ष आहे तो संघर्ष हा एका बाजूला जसा न्यायाचा आहे तसाच तो दुसरा हितसंबंधांचा पण आहे. हितसंबंधांच्या चौकटीमध्ये जेव्हा हे सगळ्या शोषित जाती ह्या आपले हितसंबंध एक आहे अशी ओळख जेव्हा त्यांना होईल
तेव्हा खऱ्या अर्थानं ते त्यांना स्वची ओळख झाली असं होईल. आणि ही व्यवस्था परिवर्तनासाठी ही मोठी शक्ती संघटितपणे आपल्याला कार्यरत करताना दिसेल. ही खऱ्या अर्थानं म्हणजे फार मी संक्षिप्त सांगतो आहे, थोडक्यात ही त्यांची मुख्य कन्सेप्ट आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की जे उत्पादक ज्ञान आहे, म्हणजे आता 100 वर्षापूर्वीचा आजोबा, त्याचा पंजोबा, त्याच्या आधीचा हे जे शेती करत होते किंवा आजही ते करतात, त्यांनी औपचारिक शेती संशोधनाची पुस्तकं वाचून शेती करायला शिकले नाही, तर त्यांनी शेती करून संशोधनाची पुस्तकं अस्तित्वात आली. लक्षात घ्या. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे हे जे अनुभविक ज्ञान आहे, हे अनुभविक ज्ञान हस्तांतरित होत गेलं आणि त्या पिढीने मागच्या पिढीपेक्षा सुधारणा करून पुढे जात गेले. हे ज्ञान म्हणून मान्यता पावणे, याला अधिकृतता येणे आणि तो मुख्य ज्ञान प्रवाहाचा भाग बनणे, याचा आग्रह फुलेंनी धरला. आणि तिसरं जे सूत्र आहे ते सूत्र आहे मानवी नातेसंबंधातलं नीतिशास्त्र. आज जर समजा मी दिल्लीला गेलो, एखाद्या ऑफिसमध्ये काम आहे, त्या ज्या टेबलवर माझं काम आहे मी शोध घेतो की कोण आहे. तो जर समजा महाराष्ट्रीयन निघाला तर मला जवळचा वाटतो. तो पुढचा शोध घेतल्यावर कळला की तो नागपूरचा आहे तर मला अधिक जवळचा वाटतो. आणि त्याचा पुढचा शोध लागला की हा माझा जातीचा आहे, तो मला अधिक जवळचा वाटतो. फुले म्हणतात हे जे नाते आहेत, हे नाते तकलादू नाते आहेत. हे नाते मोडावे लागतील. प्रदेशाचे, भाषेचे, धर्माचे, जातीचे, वर्गाचे मानवीय नातेसंबंध हे माणसाला नात्यांमध्ये आनंद देऊ शकत नाही. तुम्ही एकमेकासाठी उभेच राहू शकत नाही खुल्या अंतःकरणाने. आणि म्हणून हे जे नातेसंबंध आहेत, या नातेसंबंधांचं नीतिशास्त्र शिकवा असं ते सांगतायत. स्वाभाविकपणे भारतात जर जाती व्यवस्था असेल तर जाती व्यवस्था तोडणारं नीतिशास्त्र शिकवावं लागेल. भारतात जर वर्गव्यवस्था अस्तित्वात असेल तर वर्गव्यवस्था तोडणारं नीतिशास्त्र शिकवावं लागेल. स्त्री पुरुष विषमता असेल, धर्माची चौकट असेल, या चौकटीमध्ये जर नाते बंदिस्त असतील त्याच्या विरोधात भूमिका घेणे, तसं तत्त्वज्ञान शिकवणे, ते शिकवणे ही गरजेचं आहे. फुलेंनी ही भूमिका सातत्याने मांडलेली आहे. आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की हा जो संघर्ष आहे शिक्षणाचा, सार्वत्रिकरणाचा आणि शिक्षण आशयाचा, याला एक मोठा संघर्षाचा प्राचीन कालखंडापासून आधुनिक कालखंडापर्यंत आजतागायत हा आपल्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सुद्धा हीच भूमिका घेतलेली दिसते. त्यांनी सांगितलं की शिक्षण हे परिवर्तनाचं साधन असलं पाहिजे आणि त्याचवेळी ते सामाजिक अभिसरणाचं साधन असलं पाहिजे. सामाजिक अभिसरण नसल्यामुळे त्याचे काय परिणाम होतात हे आंबेडकर झाल्यानंतरही अनुभवलेले आहेत. इतकी विदारक अवस्था आपल्या देशामध्ये आपण अनुभवलेली आहे आणि आजही अनुभवतो आहे. त्यामुळे सामाजिक अभिसरण ही प्रक्रिया घडणे आणि त्यातून म्हणजे तो मुख्य आशय शिक्षणाचा असणे हे गरजेचं डॉक्टर आंबेडकरांना पण वाटतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षण धोरणकडे आपण थोडंसं चिकित्सा केली पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चिकित्सा मांडण्याच्या पूर्वी मी एक पावलो फ्रेरेंचा दृष्टिकोन आपल्यापुढे ठेवेन. पावलो फ्रेरे हे जागतिक शिक्षण तज्ज्ञ म्हणून मानल्या जातात आणि अत्यंत सूक्ष्म आणि चिंतनशील असं लिखाण पावलो फ्रेरेंनी केलेलं आहे. पावलो फ्रेरे असं म्हणतात की शिक्षणातून चांगला माणूस घडावा. चांगला माणूस ही संकल्पना सापेक्ष आहे.
फ्रेरे चांगल्या माणसाची संकल्पना सापेक्ष ठेवत नाही, ती व्याख्यांकित करतात, हे महत्त्वाचं आहे. आणि ते व्याख्यांकित करत असताना ते म्हणतात, वर्गविहीन समाज अस्तित्वात आल्याशिवाय चांगला माणूस घडूच शकत नाही. आणि वर्गविहीन समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाचा आशय असला पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या संदर्भात सुद्धा काही संकेत पावलो फ्रेरे आपल्याला देतात. आणि ते असं म्हणतात की शिक्षण ही एक महत्त्वाचं साधन आहे. ते केवळ एका व्यक्तीचं नाही, की केवळ एका वर्गाचं नाही. म्हणजे ते अशी खंत पण व्यक्त करतात की ज्या समाजाला, म्हणजे आता युरोपमध्ये जर आपण बघितलं वर्गीय समाज आहे, भारतात अजून संपूर्णतः असा वर्गीय समाज अस्तित्वात आलेला नाही, ज्यात वर्गीय समाजाच्या चौकटीमध्ये आज आपण जगतो आहोत. तर त्या वर्गीय समाजामध्ये सुद्धा ज्या शिक्षणामधली जी रचना आहे ती बऱ्यापैकी पावलो फ्रेरेंनी जे संकेत दिले त्यातून उभी झालेली आहे की काय मला माहीत नाही, पण तसं दिसतंय. तिथे खाजगीकरण नाही आहे. भांडवलशाहीचे टोकदार समर्थक असलेले देश शिक्षणात खाजगीकरण नाही, शिक्षणाचं स्तरीकरण नाही आणि शिक्षणाचं सार्वत्रिकरण आहे. इतकंच नव्हे तर शेजार शाळेचं बंधन आहे. आपल्याकडे शेजार शाळा बंद करून लांबपर्यंत यायला सांगणारा आपला देश आणि युरोपसारखे देश की जे शेजार शाळेचं बंधन, राष्ट्रपतीचा मुलगा असेल, प्रधानमंत्र्याचा असेल, मंत्र्याचा असेल, अधिकाऱ्याचा असेल किंवा सामान्य माणसाचा असेल, तो जिथे राहतो त्या प्रिमायसेसच्या 1 किलोमीटर प्रिमायसेसच्या आतच त्याच शाळेत त्याला प्रवेश द्यावा लागतो. आणि बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला फरक जाणवणार नाही इतक्या बऱ्यापैकी समान शाळा पद्धतीचं अस्तित्व तिथे तयार झालेलं आहे. कुठल्याही विकसित म्हणजे विकासाच्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या असू शकतात. भांडवलशाही देश सामंती देशाच्या तुलनेत विकसित दिसत असले तरी ते पूर्णतः विकसित आहेत असं मला म्हणवत नाही. परंतु सामंती देशांच्या तुलनेतच त्याचा अर्थ आपण घेऊया. आणि ते विकसित देश जे आपल्याला दिसत आहेत ते विकसित देश त्यांनी सातत्याने ज्ञानात्मक गोष्टीवर विशेष लक्ष दिलं गेलं आणि त्याचा भाग म्हणून ते आपल्याला आज दिसत आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये जी मुख्यतः जी भूमिका घेतल्या गेलेली आहे ही भूमिका या जे काही आत्तापर्यंत आपण बघितलं इतिहासाच्या चौकटीमध्ये आणि त्याचं तत्त्वज्ञान, त्याचा सिद्धांत, त्याच्या आधारावर तपासण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये लागू केलं गेलं. 2019ला कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट आला आणि 2020 पासून 29 जुलै 2020ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, वर्धेला एका नुकतेच निवडून आलेले खासदारांच्या पुढे मला शिक्षणाचा प्रश्न मांडायला त्यांनी बोलावलं. मी त्याच्यामध्ये असं मांडलं की हे जे धोरण आहे ज्याची अंमलबजावणी केल्या जात आहे ही अंमलबजावणी खऱ्या अर्थानं लादलेली आहे, हा कायदा नाही, हे अधिकृत नाही. कुठलंही धोरण राज्यघटनेच्या चौकटीमध्ये जर आपण बघितलं तर कुठलंही नवं धोरण हे तुम्हाला संसदेमध्ये मांडावं लागतं. विधिमंडळामध्ये मांडून त्याची चर्चा करून त्याला बहुमताने मंजुरी देऊन राष्ट्रपतीकडे ते पाठवावं लागतं आणि राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर तो कायदा अस्तित्वात येतो. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या संदर्भात ही प्रक्रिया केल्या गेलेली नाही आणि ही प्रक्रिया न करण्यामागे एक निर्णयाच्या केंद्रीकरणाचं एक प्रतिबिंब आपल्याला याच्यामध्ये दिसतं आहे, ज्याची स्पष्ट भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पण घेतली गेलेली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे काही ठळक मुद्दे मी आपल्यापुढे ठेवेन. एक पहिला मुद्दा, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी ही लोकशाहीला डावलून, शिक्षण हक्क कायद्याला डावलून, राज्यघटनेला डावलून
एकाधिकारशाहीने याची अंमलबजावणी केल्या गेलेली हा पहिला आक्षेपाचा मुद्दा माझा आहे. दुसरा, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची चौकट काय आहे? तर राष्ट्रीय शिक्षण धोरण हे जातीव्यवस्थेचं आणि वर्गव्यवस्थेचं समर्थन करणार आहे. दुसरं की भारतामध्ये असलेली जी काही स्त्री पुरुष विषमता आहे, ही स्त्री पुरुष विषमतेचा डावलून त्याचा मुक्तीच्याकडे जाण्याचा डावलून तिच्या सक्षमतेचा विचार पुढे आणलेला आहे. अनेकांना सरकारी चाकोरीमध्ये स्त्री सक्षमतेचे कार्यक्रम राबवले जातात आणि स्त्री सक्षमता ही म्हणजे स्त्रीमुक्ती असं समीकरण पण उभं करण्याचा प्रयत्न केला जातो. हे स्त्री सक्षमता आणि स्त्रीमुक्ती या दोन भिन्न गोष्टी आहेत. स्त्री सक्षम करण्याची भूमिका असं जो कोणी मांडतो तो हे समजतो की ही दुर्बल आहे आणि ती दुर्बलता झाकून ठेवून ते मुक्तीकडे जाणं शक्यच नसतं. कुठल्याही विषमतेची त्याची कारणमीमांसा आणि तिचं उघडं रूप आपल्याला बघावं लागतं. ते बघितल्याशिवाय तुम्हाला त्या चौकटीतून बाहेर काढता येत नाही. ही भूमिका याच्यामध्ये घेतली आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो निर्णयाचं केंद्रीकरण. निर्णयाच्या म्हणजे लोकशाहीमध्ये निर्णयाचं विकेंद्रीकरण होतं आणि हुकुमशाहीमध्ये निर्णयाचं केंद्रीकरण होतं. या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये केंद्रीकरणाची भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर शिक्षण आशयाच्या संदर्भात ब्राह्मणीकरणाची भूमिका घेतलेली आहे. आत्तापर्यंत काँग्रेसच्या काळात गेली जे काही धोरणं झाली त्याच्यामध्ये ब्राह्मणीकरण आणि भांडवलीकरण अशी भूमिका घेताना आपल्याला दिसते. याच्यामध्ये भांडवलीकरण हा 1% आहे आणि 99% ब्राह्मणीकरणाची भूमिका आहे. हे विशेष आपण लक्षात घेतलं पाहिजे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट जेव्हा आला तेव्हापासून आम्ही सातत्याने सांगतो आहे की याच्यामध्ये शिक्षण आशयाची भूमिका ही ब्राह्मणीकरणाची घेतल्या गेलेली आहे. पण शिक्षणाचा सार्वत्रिकरणाचा प्रश्न हा जास्त प्रभावशाली असल्यामुळे शिक्षणाच्या आशयाचा मुद्दा हा चर्चेला केंद्रस्थानी आला नाही. तो आत्ता या मे 24ला जेव्हा 23 मे 2024ला जेव्हा राज्य अभ्यासक्रम आराखडा प्रसिद्ध झाला तेव्हा तो आत्ता चर्चेत आलेला आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या भूमिकेचा भाग म्हणून राज्य अभ्यासक्रम आराखडा अस्तित्वात आणल्याची कबुली या डॉक्युमेंटेशनमध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे हे शिक्षणाच्या ब्राह्मणीकरणाची भूमिका घेतलेली आहे. हे 4 प्रमुख मुद्दे आहेत की ज्याच्या आधारावर राष्ट्रीय शिक्षण धोरण उभं आहे. 1970 पर्यंत भारतामध्ये शिक्षणाच्या विस्ताराची भूमिका घेतल्या गेली आणि 1970 नंतर हळूहळू 1980 पर्यंत सरकारने आपलं अंग काढून घेण्यास सुरुवात केली. 1980 पर्यंत खाजगीकरण त्याच्या आधी थोडंफार होतं आणि 1986ला खाजगीकरणाचं अधिकृत भूमिका घेतली. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताने 1991 मध्ये खौद्याचं धोरण स्वीकारलं, पण शिक्षणामध्ये 1986 पासून स्वीकारलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे भारतात सगळ्यात आधी खाजगीकरण कशाचं झालं असेल तर ते शिक्षणाचं झालेलं आहे. या खाजगीकरणाची भूमिका ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाने त्याच्या पुढे जाऊन शिक्षणाच्या बाजारीकरणाची भूमिकेपर्यंत गेलेले आपल्याला दिसते. जातीव्यवस्थेचं आणि वर्गव्यवस्थेचं समर्थन जे राष्ट्रीय शिक्षण धोरण करते त्याची 1-2-3 उदाहरणं मी आपल्या पुढे ठेवतो. जातीव्यवस्थेची लक्षणं आपण बघितली आणि त्याचा भूमिका बघितली की ते शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी आहेत. ही भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणसुद्धा शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी आहे. त्यांनी याच्यामध्ये 2 गोष्टी हायर एज्युकेशनमध्ये क्लस्टरची संकल्पना मांडली आणि प्राथमिक शिक्षणामध्ये शाळा संकुलची भूमिका मांडली. या शाळा संकुलची पुण्याला एक संकुल उभं झालं 1.5 वर्षापूर्वी आणि नंदुरबारला तोरणमाळमध्ये झालं. या 2 ठिकाणी हे संकुल उभे केले गेलेत आणि ते मॉडेल म्हणून केलं गेलं की जनतेचं मत या सगळ्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या बाजूनी वळवावं यासाठी मॉडेल म्हणून तयार केलं गेलं.
तेच उदाहरण मी आपल्यापुढे ठेवतो की हे शिक्षण बंदीचं धोरण आहे की शिक्षणच्या सार्वत्रिकरणाचा, याचा निर्णय तुम्ही घ्या. जे पुण्याच्या पानशेतमध्ये जे संकुल उभं केलं त्यामध्ये 12 शाळा त्यांनी समायोजित केल्या. त्यांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये शाळा ही बंद केली असा शब्दप्रयोग नसतो, तर शाळा समायोजित केली असा शब्दप्रयोग असतो. त्या 12 शाळांमध्ये 175 विद्यार्थी शिकत होते आणि ते अंतर 6 किलोमीटरचं होतं. म्हणजे त्या 175 विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक अंतर असलेलं जो विद्यार्थी होता ते 6 किलोमीटरचं अंतर होतं. राष्ट्रीय शिक्षण धोरण 10 किलोमीटरचं अंतर सांगते. कस्तुरीरंगन कमिटी तर 5 ते 10 मैल असं सांगायचे त्यांनी शिफारस केलेली होती. 15 ते 30 किलोमीटर अंतरावर एक स्कूल कॉम्प्लेक्स असावं असं कस्तुरीरंगन कमिटीचा रिपोर्ट होता आणि शिफारस होती. आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 10 किलोमीटरपर्यंत आणलं. त्यातही 6 किलोमीटर अंतरावर हे स्कूल कॉम्प्लेक्स उभं केलं गेलं. त्याच्यामध्ये 175 विद्यार्थ्यांपैकी 125च विद्यार्थी शाळेत येऊ शकले. 50 विद्यार्थी कायमचे बाहेर झाले. तुम्ही लक्षात घ्या, 175, 125 आणि 50 अशी आकडेवारी लक्षात घेऊ नका, याची टक्केवारी काढा. याची टक्केवारी काढली तर जवळजवळ 27% विद्यार्थी हे एका स्कूल कॉम्प्लेक्समधून केवळ 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाळांमधून कायमचे बाहेर झाले. हे 10 किलोमीटरपर्यंत गेलं आणि या शाळांचं कारण याचं जे अंतर आहे हे अंतर आणि गावाची परिस्थिती, जर तुम्ही गावामध्ये गेलात तर तुमच्या हे लक्षात येईल, अनेक गावांमध्ये रस्ते नाही. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईन. तुमसरला, भंडारा जिल्ह्याच्या तुमसरला झेंडीटोला नावाचं गाव आहे. त्या गावात आम्ही गेलो. तिथे आम्ही, ते 11 घरांचं गाव आहे, त्या गावात आम्ही मिटिंग घेतली, गावकऱ्यांशी बोललो. त्या गावात 75 वर्षाचा स्वातंत्र्योत्तर अमृत महोत्सव साजरा करतायत ते लोक. त्या 75 वर्षात शाळा अस्तित्वात आली नाही. आता आपणही असं म्हणू शकतो की 11 घरांचं गाव, तिथं काय 10-12 पोरं असन, तिथे काय शाळेची दुसऱ्या कुठेतरी जवळपासच्या शाळेत त्यांनी जावं, असा साधारणतः आपणही व्यावहारिक विचार करू शकतो. पण शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाची भूमिका घेणारे असा विचार करणार नाही. ते म्हणतील गाव तिथे शाळा असली पाहिजे. त्या 11 घरांचं जे गाव आहे ते पूर्णतः आदिवासी गाव आहे आणि त्यांना जवळची जी शाळा होती ती 2.4 किलोमीटर अंतरावर होती. आम्ही तो रस्ता आमच्या मोबाईलमध्ये ते मोजणारं यंत्र सुरू केलं आणि आम्ही पायी जाऊन ते मोजलं अंतर, तर 2.4 किलोमीटर अंतरावर होतं. तो जो रस्ता होता तो रस्ता कच्चा रस्ता होता. तो रस्ता जंगलातून होता. एक साधारणतः 1 किलोमीटर अंतर गेल्यानंतर एक नाला होता, ज्याच्यामध्ये ते कच्चा नाला होता. तो पाईप टाकलेला, मोठा पाईप असतो ना, आणि त्याच्यावर माती झाकलेली. पाऊस आलेला होता त्याच्यामुळे ती माती वाहून गेली होती. पाईप तो उघडा पडलेला होता. मुलं असे, म्हणजे लोक जे जायचे ते असं खालून जायचे, त्या पाईपवरून, त्या नाल्यावरून काही जाता येत नव्हतं. त्या जंगलात हिंस्र पशु पण आहेत. जिथे आम्ही मिटिंग घेतली त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या बाजूच्या घरात बिबट्या येऊन गेलेला होता. म्हणजे दर 2-4 दिवसांनी कुठलं तरी एखादं जनावर ते उचलून घेऊन जातं. काही वेळेला माणसांवरही अटॅक झालेले आहेत. असा तो रस्ता. त्यामध्ये 2 व्हीलर पण जाऊ शकत नाही. 4 व्हीलरची तर गोष्टच सोडा, 2 व्हीलरसुद्धा ती जाऊ शकत नाही. तेही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आम्ही गेलेलो होतो. अवकाळी पाऊस आलेला होता आणि त्याच्यामुळे ते त्याच्यात ती माती वाहून गेलून तर नाला उघडा पडलेला होता. त्या 2.4 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या मुलांना ते शाळेत जाणं कुठल्याही परिस्थितीत शक्य नव्हतं. आईवडील पाठवणारच नाही. ही अशी अवस्था जर आपण गावांमध्ये शोधली, खूप ठिकाणी सापडेल. ही जी मुलं आहेत ही लाखाच्या संख्येने आहेत. ही लाखाच्या संख्येने असलेली मुलं या आत्ताच्या स्थितीमध्ये स्कूल कॉम्प्लेक्स सगळीकडे न होताच शाळाबाह्य आहेत.
जर हे स्कूल कॉम्प्लेक्स झाले तर यातले अर्ध्या अधिक मुलं ही शाळाबाह्य होणार. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाने त्याचे संकेत दिलेले आहेत. 42.8% शाळा ह्या कमी पटसंख्येच्या आहेत आणि त्या बंद केल्या पाहिजेत, म्हणजे समायोजित केल्या पाहिजेत, असं या शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कस्तुरीरंगन कमिटीने शिफारस केलेली होती. आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणाने ते तसं स्वीकारलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आत्ता सुरू झालेली आहे. म्हणजे शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी ही भूमिका या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची आहे. प्राथमिक स्तरावर आहे तशीच ती हायर एज्युकेशनमध्ये, उच्च शिक्षणामध्ये पण आहे. क्लस्टरची संकल्पना त्याच्यामध्ये मांडली आहे आणि 3000 विद्यार्थ्यांची अट टाकलेली आहे. एखाद्या कॉलेजमध्ये 3000 विद्यार्थी किमान असले पाहिजे असं हे धोरण बनते. आत्ता आपल्याकडे सायन्स, आर्ट, कॉमर्स अशा वेगवेगळ्या फॅकल्टीजचे कॉलेजेस आहेत. आता हे धोरण असं म्हणते की हे तीनही फॅकल्टी एकच ठिकाणी असल्या पाहिजे. असं जिथं नसेल ते कॉलेज वायबल नाही. तुम्ही विचार करा, आज जर आपण एखाद्या जिल्ह्याचा अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल, उच्च शिक्षण हे शहरात केंद्रवर्ती झालेलं आहे. फार कमी ठिकाणी तुम्हाला तालुका स्तरावर एखादं उच्च शिक्षणाचं कॉलेज दिसेल. पण जे मुख्य की पोस्ट ज्यातून निर्माण होतात, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, MBA असेल, लॉ असतील, हे जे कॉलेजेस आहेत हे कुठे आहेत? तुम्हाला तालुका प्लेसवर मोठ्या गावामध्ये दिसत आहेत? ती तुम्हाला शहरात केंद्रवर्ती झालेली आहेत. गावातली ती मुलं किंवा त्या मुली ज्यांची सुरक्षेची चिंता आईवडिलांना आज रोज सतावते आहे, ती त्यांच्या जितक्या जवळ शिक्षण असेल तितकी त्यांची शक्यता शिकण्याची वाढेल. ती जितकी दूर जाईल तितकी त्यांची शिकण्याची शक्यता ही कमी होईल. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे काही सर्वे रिपोर्टमध्ये की जवळजवळ महाराष्ट्रातले, म्हणजे महाराष्ट्राची अंमलबजावणी झाली म्हणून महाराष्ट्राचं उदाहरण देतो, 40% ही कॉलेजेस ही बंद होण्याच्या स्थितीत आहेत या धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून. म्हणजे एका बाजूला प्राथमिक शिक्षणातून तुम्हाला हद्दपार करायचं, समजा तुम्ही आलाच तर उच्च शिक्षणामध्ये पुन्हा हद्दपारीची एक योजना, एक नियोजन करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर शिक्षणामध्ये, उच्च शिक्षणामध्ये स्तरीकरण तयार केलेलं आहे. आता आपल्या कॉलेजेसमध्ये जे स्तरीकरण भौतिक स्वरूपातलं आहे, डिग्रीच्या स्वरूपात स्तरीकरण नाही आहे. म्हणजे नागपूर विद्यापीठामध्ये असेल किंवा पुणे विद्यापीठामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्राच्या विद्यापीठामध्ये असेल, BAची डिग्री घेणारा विद्यार्थी हा समकक्ष मानला जातो. हे धोरण असं म्हणते. आता त्यांनी ग्रॅज्युएशनचा 4 वर्षाचा कोर्स केला आणि या 4 वर्षाच्या कोर्समध्ये पहिलं वर्ष पूर्ण केलं तर सर्टिफिकेट, 2 वर्ष पूर्ण केलं तर डिप्लोमा आणि 3 आणि 4 वर्ष केलं तर त्याला ऑनरची आणि पदवी दिल्या जाईल. हे काय आहे? वर्धेमध्ये वर्धेतून आमच्या एक पुण्याच्या मीटिंगमध्ये एक चेतना सवाई म्हणून आलेल्या होत्या. त्याने याचं सुंदर क्रिटिक केलं. त्या म्हणाले की हे काय आहे म्हणे, जर 5 वर्षाचा 5.5 वर्षाचा MBBSचा कोर्स आहे, 1 वर्ष शिकला म्हणजे तुला इंजेक्शन देता येते, तू इंजेक्शन दे. 2 वर्ष शिकला म्हणजे इंजेक्शनही दे, गोळीही दे. 3 वर्ष शिकला तर थोडा चिरा मारायला येईल. हे काय आहे म्हणे? असं कधी असतं का? ही कुठली भूमिका आहे? हे लक्षात घ्या. याच्या मागचं जी भूमिका आहे, आता जर तुम्ही भारताच्या, आम्ही सातत्याने सांगतो की गेल्या 75 वर्षाच्या काळामध्ये उच्च शिक्षणामध्ये केवळ 10% लोक हे उच्च शिक्षण पूर्ण करतात आणि 90% लोक हे उच्च शिक्षणापासून वेगवेगळ्या स्तरावर गळून पडतात. आता सर्टिफिकेट दिल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येत नाही ना मी निरीक्षर आहे, मी शिक्षित नाही. म्हणजे एका बाजूला होणारी जी काही लक्षणातली टीका आहे ती पण खोडून काढण्याचा प्रयत्न या माध्यमातून सातत्याने झालेला आहे. स्तरीकरणामध्ये जी भूमिका घेतलेली आहे, शिक्षण आणि संशोधन अशा 3 स्वरूपाची असेल. हे बिर्ला अंबानी रिपोर्ट जेव्हा अटल बिहारीचं सरकार असताना आलेलं होतं, त्याच्यामध्ये जे स्तरीकरण मांडलेलं होतं त्या स्तरीकरणाचं प्रतिबिंब राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये उमटलेलं आहे.
म्हणजे जी संशोधनाची कॉलेजेस आहेत किंवा विद्यापीठ आहेत ती वेगळीच असतील, जी संशोधन आणि शिक्षण आहे त्याची वेगळी असतील, आणि जे नुसतं शिक्षण आहे ती वेगळी असतील. संशोधन म्हणजे काय याची व्याख्या नाही, संशोधन आणि शिक्षण याची म्हणजे काय त्याची व्याख्या नाही. पण हे स्पष्ट लक्षात घेतलं पाहिजे, कुठल्याही दोन गोडीच्या मध्ये जी रिकामी जागा असते ती आपण वाचायला शिकली पाहिजे. हे स्तरीकरण म्हणजे पॉलिसी मेकर बनवणे, हे स्तरीकरण म्हणजे पॉलिसी मेकरसाठी लागणारे प्रशासकीय स्तरावर तयार करणे आणि मजूर तयार करणे कॉर्पोरेट सेक्टरचे, ही रचना उभी करण्याचा भाग म्हणून या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने याच्यामध्ये हे स्तरीकरण आणलेलं आहे. याचा म्हणजे हे केवळ या शिक्षणामधलं डिग्र्यांपुरतं कॉलेजेसपुरतं स्तरीकरण नाही, या भारतीय समाजाचं हे स्तरीकरण आहे. लक्षात घ्या, ज्या स्तरीकरणाने हजारो वर्ष आपण पोळल्या गेलो, त्या स्तरीकरणातून बाहेर पडून आपल्याला एका नव्या समाजाच्या निर्मितीकडे जाणं गरजेचं असताना त्या स्तरीकरणाचं बळकटीकरण करण्याची भूमिका हे राष्ट्रीय शिक्षण धोरण घेते, जे कदापि आपल्याला मान्य करता येत नाही. यातला एक शेवटचा मुद्दा मांडेन आणि मी आजच्या सिनारोकडे येईन. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये हे एका बाजूला शिक्षणाचं सार्वत्रिकरणाच्या विरोधी जी भूमिका घेतलेली आहे, दुसऱ्या बाजूला शिक्षण आशयाच्या संदर्भात काही भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. ही शिक्षण आशयाच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती भारतीय ज्ञान प्रणाली, ज्याचा उल्लेख आता मोठ्या प्रमाणात या राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या अंतर्गत झाला आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी चांगली चर्चा झाली. हे भारतीय ज्ञान प्रणाली, हे भारतीय कोण? मला जर कोणी विचारलं तुम्ही भारतीय आहात का, तर माझी दोन उत्तरं असतील. म्हणजे फुलेंच्या परिभाषेमधलं एक उत्तर असेल माझं, आणि दुसरं भौगोलिक परीघ लक्षात घेऊन उत्तर असेल. भारतीय म्हणून भौगोलिक अर्थाने मी भारतीय आहे, परंतु इथे भारत एक नाही ना. मी भारतीय कसा माणूस स्वतःला? भारताचा जो समाज आहे स्तरीकरणाचा, रचनेचा, त्यातला जो एक सामाजिक स्तर आणि त्याचं जे प्रतिनिधित्व आहे, त्या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे भारतीय आहे. त्यातलं कुठलंही एक हे भारतीय असू शकत नाही. म्हणजे हे पॉलिटिकल आणि हिस्टॉरिकल लँग्वेजमध्ये शरद पाटलांचं सांगायचं झालं तर हे असं सांगता येते, भारतीय समाज हा एका बाजूला ब्राह्मणी आणि दुसऱ्या बाजूला अब्राह्मणी परंपरेच्या सतत संघर्षातून आलेला आहे. यातला ब्राह्मणी म्हणजे भारतीय नव्हे, यातला अब्राह्मणी म्हणजेही भारतीय नव्हे. या ब्राह्मणी आणि अब्राह्मणीचा सहअस्तित्व म्हणजे भारतीय आहे. म्हणजे ही जी समावेशकता आहे, हे जे समग्रता आहे, ही डावलून कोणी जर भारतीय म्हणत असेल तर तो भारतीय मी नाही. आणि ही भूमिका या भारतीय ज्ञान प्रणालीच्या अंतर्गत घेतल्या गेलेली आहे. या राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये जी मांडणी केलेली आहे ती म्हणजे विज्ञान, गणित, भाषा, सोशल सायन्स या सगळ्या विषयांमध्ये याचं ब्राह्मणीकरण केलं गेलेलं आहे. आपल्याकडे जेव्हा राज्य अभ्यासक्रम आराखडा आला, 3 गोष्टींवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि त्या चर्चा मुख्यतः मनुस्मृती, गीतेचे श्लोक आणि रामदासाचे गीतेचा अध्ययन, रामदासाचे श्लोक यावर चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. मनुस्मृतीचं दहन पण त्यानिमित्तानं पुन्हा नव्याने केलं गेलं. मनुस्मृती शिकवणे याचा विरोध आवश्यक आहे. गीतेचा 12वा अध्याय का, 11वा का नाही, 13वा का नाही, 12वाच का, याचा शोध घेणे गरजेचं आहे. रामदासाचे जे 1 ते 50 श्लोक शिकवा, 1 ते 50 का, त्याच्यात नेमकं काय याचा शोध घेणं गरजेचं आहे. हे लक्षात घेता स्पष्ट दिसतंय की वर्णव्यवस्थेच्या आणि जातीव्यवस्था, मनुस्मृती ही वर्णव्यवस्थेची कायदेसंहिता आहे. कोणी कसं वागावं, कोणाला कोणते अधिकार आहेत ना कोणी कोणते कर्तव्य करावे याची चौकट घालून देणारी ती रचना आहे.
त्या वर्णव्यवस्थेची आणि तिथल्या शोषणाची चौकट तुम्ही पुन्हा कठोरतेने उभी करण्याचा आणि त्याची मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आपण मान्य करायचा का? मनुस्मृती शिकायला हरकत नाही, समजून घेतली पाहिजे मनुस्मृती. बाबासाहेबांनी मनुस्मृती अभ्यासली म्हणून जाणली. ते अभ्यासायला आम्हाला आमची अडचण नाही, परंतु मनुस्मृतीचे विशिष्ट गोष्टी तुम्ही त्या लहान बालमनावर कोरत असाल, त्या बालमनावर त्याचे संस्कार करत असाल तर उद्याचा तो नागरिक कसा घडणार आहे याचे अंदाज आम्ही बांधू शकतो आणि ते आम्हाला नको आहे. म्हणजे सगळ्या या न्यूरोलॉजिस्टचं म्हणणं असं आहे की आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपला जो मेंदूचा विकास होतो त्याचा 85% विकास हा वयाचे 6 ते 8 वर्षापर्यंत होतो. हा विकासाची संकल्पना मेंदूच्या आकारमान आणि वजनाची पूर्ती नाही आहे, तर आपल्या जी नेणीव निश्चित होते, जी नेणीव आयुष्यभर आपला पिछा सोडत नाही. या जगाकडे बघण्याची जी दृष्टी आपल्याला दिल्या जाते ती नेणिवेचं एक पोटेन्शियलिटी मोठी एक पेट्रोल म्हणून काम करते, एक ऊर्जा म्हणून काम करते. तर ही जी जाणीव आणि नेणीव आहे ही घडवण्याचा अत्यंत सुपीक काळ हा प्राथमिक स्तरावरचा असतो आणि तो हेरून म्हणजे आपल्या लोकांनी त्याचा अभ्यास नाही केला. मी अनेकांना कित्येक वर्षापासून म्हणतो की आपला ऑल्टरनेटिव्ह अभ्यासक्रम आपण काही त्याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे. आपण ठीक आहे हे शिकू नका, ते शिकू नका, ते शिकू नका हे म्हणणं इथपर्यंत मला मान्य आहे, परंतु काय शिकवा हे पण देता आलं पाहिजे ना. हे मान्य आहे की ते आपण जे शिकवा असं म्हणू ते काही ते स्वीकारणार नाही, पण आपल्याला काहीतरी मार्ग काढून ते कसं जाईल त्यांच्यापर्यंत याचा प्रयत्न करता येईल ते संकलित केलं पाहिजे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता. आणि रामदास स्वामी म्हणतो की जगी वंद्यते सर्व करावे. परस्पर विरोधी दोन टोक आहेत. कोणते संस्कार करायचे? त्यांना रामदासाचे करायचे आहेत, आपल्याला तुकाराम महाराजाचे केले पाहिजे ना. मग तुकाराम महाराजाचे हे उदाहरण म्हणून देतो, बहिणाबाईंच्या कविता आहेत, अजून वेगवेगळ्या आहेत. हे संकलित करणं गरजेचं आहे. हे संकलित करून ते पूरक अभ्यासक्रम म्हणून RSSची अनेक पुस्तकं पूरक अभ्यासक्रम म्हणून शाळांमध्ये विनामूल्य वितरित करतात आणि आमचे शिक्षक अत्युच्च मूल्य म्हणून ती मुलांना शिकवतात. तिथल्या कथा शिकवतात, तिथले गाणे शिकवतात, त्या गोष्टी सांगतात, वेगवेगळ्या स्वरूपात करतात. त्यांना हे कळलेलं आहे की नेणीव कशी घडवायची आणि नेणीव कोणत्या काळात घडते. ज्या प्राथमिक शिक्षणाकडे आणि बालसंगोपनाकडे भारतीय समाजाचा अत्यंत दुर्लक्ष आहे, तो अत्यंत महत्त्वाचा काळ हा आपल्याला आता नजरेआड करता येणार नाही. त्यावर आपल्याला एक समग्र अशी भूमिका घेऊन त्याचं चिंतन करून आपल्याला त्याच्याबद्दल मार्ग हे स्वीकारणं गरजेचं आहे. ही भूमिका राष्ट्रीय शिक्षण धोरणाने घेतलेली आहे आणि म्हणून जेव्हा मनुस्मृतीच्या संदर्भात असेल, गीतेचा 12वा अध्याय असेल किंवा रामदासांचे श्लोक असतील, पंचतंत्राच्या कथा असेल, ह्या तर गोष्टी आहेतच. याशिवाय मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा 236 पानाचा डॉक्युमेंट 336 पानाचा डॉक्युमेंट डाउनलोड करा, अजून वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि ते वाचा. तुम्हाला पर्यावरणासारखा विषय हा ब्राह्मणीकरणाच्या चौकटीमध्ये कसं घेऊन जाता येते याचं ज्वलंत उदाहरण ते डॉक्युमेंट आहे. त्यांनी सुरुवातच ऋग्वेदापासून केलेली आहे. ऋग्वेद हे पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अत्यंत आणि भारतीय परंपरा आणि भारतीय सगळी ज्ञान परंपरा आणि धर्म परंपरा संस्कृती ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी राहिलेली असं ते सांगतायत. आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटीनी पर्यावरणावरचं संशोधन जेव्हा मी अभ्यासलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते असं सांगतायत की या सगळ्या कर्मकांडातून प्रदूषण घडतं. परस्पर विरोधी भूमिका आहे, लक्षात घ्या. म्हणजे जिथं ते श्रेय
ज्या वैदिक परंपरेला देता येत नाही तिथेही त्या वैदिक परंपरेला श्रेय देण्याचा प्रयत्न झाला आहे. 336 पानामध्ये एकही पान तुम्हाला असं सापडणार नाही की जिथे ब्राह्मणीकरणाचं गौरवीकरण नाही. आम्ही लहानपणी शिकलो गर्वाचे घर खाली, आणि आता हे सांगतायत अभिमान करा, अभिमानानं सांगा मी भारतीय आहे, मी भारतीय आहे, मग आपला परंपरा महान आहे, माझ्या परंपरेचा मला अभिमान आहे. ही सगळी भाषा जी आहे ती एका विशिष्ट संघटनेची आहे आणि ती सगळी इथे आणल्या गेलेली आहे. हा जो म्हणजे ज्या मूलभूत ज्ञानशाखा ज्याला आपण म्हणतो, या मूलभूत ज्ञानशाखांचं ब्राह्मणीकरण करण्याचा सातत्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये झालेला आहे. ही जी सगळी चौकट आहे, ही चौकट केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता याला एका आपल्या आंदोलनाचं रूप कसं देता येईल या संदर्भात सुद्धा आपल्याला काही विचार करावा लागेल. आम्ही गेली 3-4 वर्ष सातत्याने असा प्रयत्न करतो आहे की जे स्कूल कॉम्प्लेक्स जे आहेत, शाळा संकुल जे आहेत, या शाळा संकुलाचा अंमलबजावणीसाठी कसं रोखता येईल याला एक तर 2 पर्याय आहेत. जनआंदोलन उभं करणे आणि जनआंदोलनाचा दबाव सरकारवर आणणे. पण आपल्याकडे शिक्षण हा इतका दुर्लक्षित विषय आहे की या दुर्लक्षित विषयामध्ये लोकांची साथ ही प्रासंगिक मिळते. लोकांना शेतीचा प्रश्न हा रोजच्या जगण्याचा प्रश्न वाटतो, तितका प्रभावशाली हा शिक्षण हा रोजच्या जगण्याचा उलट भविष्याचा तर संबंध ते जोडल्या जात नाही, तो प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. म्हणजे आर्थिक प्रश्न आणि शिक्षण याची जर तुलनात्मक लोकांची समज जर तपासली तर आर्थिक प्रश्नाकडे लोकांचा कल अधिक असतो आणि संघटित होण्याची प्रक्रिया घडते. शिक्षण हे त्या तुलनेत फारच दुय्यमत्वाच्या ठिकाणी आहे. राजकीय पक्षांच्या बाबतीतही तेच घडतं. सत्ताधारी झाले की शिक्षण हे त्यांच्यासाठी राजकारण बनतं आणि विरोधी पक्षात आले की शिक्षण हे प्रासंगिक बनतं. ही प्रक्रिया जिथं राजकीय पटलावर आहे तीच आपल्याला सामान्य माणसांच्यामध्ये दिसते. आणि म्हणून मग काय करायचं, हा जनआंदोलनाचा प्रयत्न आपण सातत्याने करू नये. जर हे जनआंदोलन उभं होऊ शकलं नाही तर ही याची अंमलबजावणी केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मग आम्ही काही शोध घेतला. आम्ही हा शोध पण आम्हाला जेव्हा गावागावात गेलो, लोकांशी बोललो, तेव्हा लोकांच्या प्रतिप्रश्नातून आम्हाला तो शोध घ्यावा लागला. ते म्हणाले की ठीक आहे, असं होते तसं होते, हे सगळं आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, वाचवायचं कसं ते सांगा, कसं वाचवता येईल. मग आम्ही त्यावेळेला आमच्याकडे उत्तर नव्हतं. आम्ही हेच गृहीत धरत होतो की जनआंदोलन उभं होईल, जनआंदोलनाच्या रेटा बनेल आणि राजकीय लोक आपली भूमिका मागे घेतील. पण आमच्या हे लक्षात आलं की इतकं सोपं नाही जनआंदोलन उभं होणं. मग आम्ही त्याचा शोध घेतला तर आम्हाला असं दिसलं शिक्षण हक्क कायदा आणि राज्यघटना याला काही प्रोटेक्ट करते आहे, जनतेच्या शिक्षणाला प्रोटेक्ट करते आहे, संरक्षण देते आहे. म्हणजे 243 ग, कलम 243 ग आणि सूची 11 प्रमाणे ग्रामसभेला, ग्रामपंचायतीला अधिकार दिलेले आहेत. हे ग्रामपंचायतीला आणि ग्रामसभेला जे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी घेतलेले निर्णय हे जर राज्यघटनेच्या विरोधी नसेल तर सुप्रीम कोर्टातसुद्धा त्याला आव्हान उभं करता येत नाही. आणि केल्या गेलं तर सुप्रीम कोर्टाला या ग्रामसभेच्या बाजूने निर्णय देणं क्रमप्राप्त आहे. ग्रामसभेचा निर्णय हा गावाच्या विकासाशी, शिक्षणाशी आणि गावात घडत असलेल्या ज्या काही भौतिक विकासाच्या संकल्पना किंवा कार्यक्रम आहेत त्याचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार ग्रामसभेला आहेत. म्हणून मग आम्ही पुन्हा गावांमध्ये गेलो आणि लोकांना सांगितलं की तुम्ही ग्रामसभेचा ठराव घ्या, तो ठराव सरकारला पाठवा, शिक्षण विभागाला पाठवा आणि एक प्रत आम्हाला पण द्या. हा एक भाग. दुसरा एक आहे, शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती अस्तित्वात आलेली आहे. ही शालेय व्यवस्थापन समितीला वैधानिक अधिकार प्राप्त आहेत. मी जवळजवळ 29 वर्ष शिक्षक होतो आणि शिक्षण हक्क कायद्याचा मी जेव्हा अस्तित्वात आला म्हणजे लागू झाला आणि तो याच्या मसुद्याच्या स्वरूपात होता तेव्हापासून शिक्षण हक्क कायद्यावर आम्ही टीका करत आलेलो आहे. तत्वतः शिक्षण हक्क कायद्याचे आम्ही आजही विरोधक आहोत.
परंतु शिक्षण हक्क कायद्यामध्ये काही तरतुदी अशा आहेत की जे आजचे प्रश्न उभे झालेले आहेत त्याच्यासाठी ते प्रोटेक्शन, संरक्षण म्हणून वापरता येऊ शकते. आणि हे जी स्कूल कमिटी आहे, शालेय व्यवस्थापन समिती जी आहे, या शालेय व्यवस्थापन समितीला शिक्षण हक्क कायद्याने वैधानिक अधिकार दिलेले आहेत. हे अधिकार म्हणजे त्या शालेय व्यवस्थापन समितीने जर असा ठराव केला की पटसंख्येच्या किंवा कुठल्याही कारणाच्या आधारावर ही शाळा बंद करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. उलट शिक्षण हक्क कायद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच्या भौतिक, ज्याला मूलभूत सुविधा म्हणतो, या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याचा सरकारने करण्याचा ठराव आम्ही संमत करतो. असे ठराव जर घेऊन त्यांना पाठवले, दोनपैकी कोणताही एक किंवा दोन्ही शक्य असेल तर दोन्ही, असे ठराव घेऊन आपण त्यांना रोखू शकतो. या ठरावाची चर्चा बरीच झाली आणि गेली 3 वर्ष, आता या जानेवारीला 3 वर्ष होईल शाळाबंदीचं, म्हणजे 14,783 शाळाबंदीचं सर्क्युलर सरकारने काढलेलं होतं. ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सरकारने अजून त्याची अंमलबजावणी केलेली नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वरूपातले जे काही वैधानिक हत्यार म्हणून आपल्याजवळ आहेत त्याचा वापर करून आपण या पद्धतीने त्याला एक थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्या बाजूला की जनतेचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही ग्रामपंचायतीच्या सरपंचांची मिटिंग घेतली, एका मिटिंगमध्ये 11 सरपंच होते, 11 गावचे 11 सरपंच होते. सरपंचांना जेव्हा आम्ही 243 ग आणि सूची 11 सांगितली, त्यातल्या एकही सरपंचाला हे माहीत नव्हतं की 243 राज्यघटनेचा कलम आणि सूची 11 हे ग्रामसभेला आणि ग्रामपंचायतीला अधिकार देते आणि त्याला चॅलेंजेस नाही, हे त्यांच्यापर्यंत माहीत नव्हतं. अर्थात गावामध्ये जरी या ग्रामपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत ह्या जरी पक्षविरहित होत असल्या तरी राजकीय पक्षांचं अस्तित्व तिथं असतं. अप्रत्यक्षपणे राजकीय पक्षांचं अस्तित्व तिथे असतं. तिथे आम्हाला बरीच वैचारिक संवाद खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला आणि त्यातले काही लोक तयार पण झालेत आणि त्यांनी काही तसे ठराव पण घेतलेत. म्हणजे शालेय व्यवस्थापन समिती असेल, ग्रामसभा असेल किंवा सामान्य जनता असेल, पालक असेल, त्यांना त्यांच्या शिक्षणाचा जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या प्रती त्यांचं प्रचंड अज्ञान आहे. आणि हे प्रचंड अज्ञान या प्रस्थापितांच्या बाजूनी त्यांना त्यांचे अजेंडे राबवण्यासाठी फायदेशीर ठरते. आपण त्यांना हे प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जिथे जिथे आपल्याला शक्य आहे या वैधानिक हत्यारांचा वापर करून ती रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा एक भाग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. दुसऱ्या बाजूला जो शिक्षण आशयाची भूमिका जी आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत आज करता येईल का तपासून बघितलं पाहिजे. परंतु शिक्षक संघटना आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या संघटना यांच्याशी तो संवाद आज होऊ शकतो. ज्या परिवर्तनवादी चळवळीतल्या स्वाभाविकपणे जी संघटना त्यांचा जो मुख्य अजेंडा असेल त्या अजेंड्याच्यावर ते काम करतात. शिक्षण हा त्यांच्यासाठी प्रासंगिक ठरतो. जेव्हा मनुस्मृती आली अनेक संघटनांनी त्याचा विरोध केला, या गीतेचा आणि याचा विरोध केला. पण मुळातच शिक्षण आशय कसं असावं, हा भारत कसा घडवायचा आहे, हा भारत जर बदलला पाहिजे का नवा देश घडला पाहिजे, नवा एक समाज घडला पाहिजे, असं जर आपल्याला वाटत असेल तर पॉलिटिकल जे काही आपलं प्रबोधनाची भूमिका आहे त्या पॉलिटिकल प्रबोधनाच्या भूमिकेला शिक्षणाच्या आशयाची काही जोड देता येईल का, ही चर्चा आपण ओपन केली पाहिजे. आम्ही वेगवेगळ्या संघटनांशी या संदर्भात चर्चा करतो आहे आणि ती चर्चा आम्हाला एक आशावादी चित्र उभं होताना दिसतं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्याबद्दल तुम्ही जे सांगताय हे आम्हाला माहितीच नव्हतं, म्हणून ही जी प्रबोधनाची प्रक्रिया आहे ही केली पाहिजे. दुसऱ्या बाजूला म्हणजे एक तामिळनाडूचं उदाहरण देईन मी तुम्हाला. दक्षिण आणि आपल्यामध्ये जो एक महत्त्वाचा फरक आहे, महाराष्ट्र आता पुरोगामी महाराष्ट्राची जी ओळख होती
ती गेल्या काही वर्षात ती पुसण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे. महाराष्ट्राचं पुरोगामित्व म्हणजे आजही आपण जर दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो तर ते आपल्याला म्हणतात की तुमचा स्टेट हा पुरोगामी स्टेट आहे. या पुरोगामित्वाचं काय कारण असेल, म्हणजे कशामुळे हा घडला असेल? मला याच्यामधले एक स्पष्ट 2-3 कारणं दिसतात. एक पहिल्यांदा की भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात जी जातीअंताच्या प्रबोधनाची भूमिका घेतल्या गेली, त्याचं जी प्रबोधनाची सातत्य गेली 150-200 वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये राहिलं, हे एक प्रमुख कारण आहे. जातीअंताच्या या प्रबोधनाच्या प्रक्रियेतून आपल्याला एका नव्या माणूस घडवण्याची प्रक्रिया ही सातत्याने कार्यरत राहिली. एक विशेष अर्थाने पॉलिटिकल असा एक गट पण सातत्याने कार्यरत राहिला की जो पॉलिटिकल परिघामध्ये एक दबाव गट म्हणून काम करतो. आजही BJP सारखा पक्षालाही फुले आंबेडकरांचं नाव घ्यावं लागतं. हे याचं द्योतक आहे, लक्षात घ्या. म्हणजे महाराष्ट्राच्या या पुरोगामित्वाला विद्रोही संत चळवळीची पण मोठी परंपरा आहे. विद्रोही संत परंपरा जी जनसामान्यांचं जी प्रबोधन जे झालेलं आहे, त्यातून एक चिकित्सक आणि ब्राह्मणीकरणाच्या प्रक्रियेतली किमान पातळीवरची चिकित्सा करण्याची जी क्षमता महाराष्ट्राच्या जनतेची उभी झाली, ते नंतर त्याचं पुन्हा ब्राह्मणीकरण वारकरी संप्रदायाचा आज काय झाला ते आपण बघतो. ती प्रक्रिया घडलेली आहे. पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही जी प्रबोधनाची प्रक्रिया आहे, ही प्रबोधनाची प्रक्रिया जी महाराष्ट्राची राहिली तशी दक्षिणमध्ये आपल्याला सातत्याने दिसते आहे. त्यांनी तो सातत्य कायम ठेवलेला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळांपासून आपल्याला हे याला काही सेटबॅक मिळेल की काय अशी परिस्थिती तयार होताना दिसते आहे. म्हणून ही एक नोंद आपल्याला घेणं गरजेचं आहे. तामिळनाडूचं उदाहरण मी यासाठी देत होतो. तामिळनाडूनी राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू न करण्याची भूमिका घेतली. नीटची परीक्षा आम्ही घेणार नाही, म्हणजे स्पर्धा परीक्षा घेणार नाही, हा निर्णय त्यांनी घेतला. हे का घडलं? जेव्हा मी चेन्नईला गेलेलो होतो तर तिथले आमचे कार्यकर्ते मित्र आहेत, कार्यकर्ते प्रिन्स गजेंद्र बाबू, ते चेन्नईमध्ये शिक्षण चळवळीतले एक मोठं संघटन आहे त्यांचं, आणि त्यांचा एक शिक्षण चळवळीचं तामिळनाडूचं नाव घेतलं की ते संघटन नजरेपुढे येतं. आणि त्यांनीच मला निमंत्रित केलेलं होतं. मी त्याच्याशी बोललो की हे तुम्ही कसं